येता जावळी जाता गोवळी अशा मगरूर भाषा बोलणाऱ्या चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांना जुमेनासा झाला. स्वराज्याचा जर विस्तार करायचा असेल तर चंद्रराव मोरे यास मारल्याशिवाय राज्य साधत नाही हे महाराजांनी जाणले. शिवरायांनी चंद्रराव मोऱ्यांचा पुढता बिमोड करून जावळीचा मुलूक स्वराज्यात आणला. या विजयाने रायरीपासून वासोट्यापर्यंत तर महाबळेश्वरपासून पश्चिमेकडील सिंधुदुर्गपर्यंत राज्याच्या सीमा रुंदावल्या गेल्या. जावळीच्या या खोऱ्यावर कायमचे वर्चस्व स्थापित करण्यासाठी महाराजांनी या दुर्गम भागात एक नवा किल्ला उभारण्याचे निश्चित केले. त्यांची चौकस नजर इथल्या गिरीशिखरांवर फिरू लागली. पारघाटाच्या तोंडावर व रणतोंडीच्या घाटांच्या नाकाड्यावर आकाशात झेपावलेला एक डोंगर त्यांना भावला. शिवाजी महाराजांच्या आज्ञेने अर्जोजी यादवांनी या किल्ल्यावर एक खासा किल्ला बांधून काढला. पुढे याच किल्ल्याच्या साक्षीने संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे युद्ध खेळले गेले. याच किल्ल्याच्या पायथ्याशी स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान रूपी संकटाचा सामना महाराजांनी स्वतः जातीने केला. अफजल खानासारख्या असलेल्या क्रूर व धिप्पाड सेनानीचा वध करून महाराजांनी संपूर्ण भारताला आपली दखल घ्यायला भाग पाडले. महाराजांच्या या पराक्रमाचा प्रतापाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला हा किल्ला म्हणजेच किल्ले प्रतापगड होय. तर मंडळी इथे आहे गाईडचे 600 रुपये आणि हे आहेत आपले त्यांचं नाव आहे प्रशांत कासुर्डे. तर आता आपण ते पूर्ण किल्ल्याची माहिती देतील आणि आज पूर्ण ते होस्ट करतील आपल्याला. आपण फक्त त्यांच्यासोबत चित्र असतं पुस्तकात प्रतापगडाचं किंवा इंटरनेटात माझ्या गुरुजी अणाकलचं वरती तर वरून तुम्हाला दुसऱ्यातून दिसणार नाही तुम्ही जागा दाखवतो कुठल्या साईडला येतो ते. आणि त्याच्याबद्दल जे 2 नंबरचं घर दिसतंय व ब्ल्यू कलर प्लेट त्याची कबर येते अफजल खानाची. जे वाघ नाक्यानं कोट फाडला ना तो अफजल खान त्याची कबर पण तिथे खाली आहे. ती कबर इथे खालच्या साईडला येते. आता 2 मिनिटं चालायचं आहे. पुढे पायऱ्यांच्या बाजूने गुफा येते तिथून तुम्हाला सांगायला सुरुवात. तर बघा ऐका आता हा जो तुम्ही लोक प्रतापगड फिरायसाठी आलात आता ही वरती गडाची ही तटबंदी आहे 5 किलोमीटरची. हा जो गड आहे ना 350 वर्षापूर्वीचा 350 इयर्स अजून देखील खाजगी आहे. साताराचे उदयराजे भोसले शिवाजी महाराजांची 13वी पिढी त्यांच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बघण्यासाठी फ्री ठेवलं आहे. कुठल्या प्रकारची एंट्री फी किंवा पार्किंग चार्जेस तिथं काही सुद्धा घेतले जात नाही आहे. तशी इथेच समोर बघा ही शिवकालीन गुफा दिसते. ही गुफा ना आपला पहिला पॉईंट चालू होतो. या गुफेच्या आतमध्ये महाराजांनी आपले 40 मावळे सरदार नेताजी पालकर या इथे लपवले होते. म्हणजे ज्यावेळी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले होते त्यावेळी या प्रतापगडाची रक्षा करायला आणि शिवाजी राजे अफजल खान ह्या दोघांची जी भेट आहे ती इथं खालच्या साईडला झाली आहे. 10 नोव्हेंबर 1659 गुरुवारी दुपारी 12 वाजता त्या दोघांची भेट झाली. तिकडंच खाली मारला, तिकडंच त्याची कबर बनवली. त्याला प्रतापगडाचा पायथा म्हणतात. अफजल खान हा विजापूरचा मोठा सरदार. विजापूर म्हणलं तर कर्नाटक बाउंड्री येते. त्याला बायका होत्या 64, 64 वाईफ, मुलं होती 43. एथावेळी तो 12,000 सैन्य बरोबर घेऊन आला. हे सैन्य या जावळीच्या परिसरात पसरलं. तो परिसर तुम्हाला वरतून दाखवतो. तो कुठल्या साईडला येतो
त्या परिसरावरती राज्य करायचे चंद्रराव मोरे हे गद्दार होते। आता हा जो तुम्हाला डोंगर दिसतो ना, मग इथं पूर्वी हा डोंगर होता, इथं पूर्वी हा किल्ला नव्हता। हा डोंगर पूर्णपणे जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात होता। ते गद्दार होते। गद्दार का होते? महाराजांनी मोऱ्यांना बऱ्याचदा समजवलं की आपण दोघं मराठी आहोत, दोघं मिळून त्या अफजल खानाला मारूया, हिंदवी स्वराज्य वाढवू। परंतु मोऱ्यांनी काही ऐकलं नाही। म्हणूनच महाराजांनी मोऱ्यांना स्वतः 1655 साली जावळी जिंकून घेतली। नंतर या डोंगरावर हा प्रतापगड बांधायला सुरुवात केली आहे। आता इथे वरती बघा, आपण जर लांबून कुठून जर पाहिलं ना, ही समोरची भिंत आणि पलीकडची जर लांबून पाहिलं तर दोन्ही भिंती तुम्हाला एकसारख्या दिसणार। म्हणजे लांबून तुम्हाला गडाचा दरवाजा मेन गेट कुठे आहे तो कळत नाहीये, परंतु दरवाजा आतल्या साईडला आहे। या प्रतापगडाची आर्किटेक्ट मोरपंत पिंगळे, इरोजी इंदुलकर, आर्गोजी यादव यांच्या देखरेखीखाली महाराजांनी हा प्रतापगड बांधला 2 वर्षात। गडाचं काम चालू केलं 1656 साली आणि इंड केलं 1658ला। पूर्ण 5 किलोमीटर तटबंदी, 52 एकर गडाचा पूर्ण आतला परिसर, बांधकाम पूर्ण झालं अवघ्या 2 वर्षामध्ये। आणि नंतरच शिवाजी राजे आणि अफजल खान ह्या दोघांची भेट झाली आहे। आता ज्यावेळी महाराज खानाच्या भेटीला गेले, वरती मंदिर पाहिजे तुळजाभवानीचं, जाताना महाराज देवीला प्रार्थना करून आपल्या सोबत अंगरक्षक जीवा महाला, कारण महाराजांना आधीच कल्पना होती की तो अफजल खान आपल्याला मारण्यासाठी येणार आहे। म्हणूनच जाताना महाराज अंगामध्ये शिलकत, डोक्यावरती जिरेटो, कमरेला बिछवा, हातामध्ये वाघ नख, असं पूर्ण प्लॅन करून ते भेटीला पायथ्याला उतरले। जी खाली कबर दाखवली, मग पूर्वी त्या तिथे महाराजांनी भेटीसाठी शानदार शामियाना उभारला होता। म्हणजे मॉमेटन पद्धतीनं खानाला जे काही लागतं ते महाराजांनी आधीच त्या तिथे तयारी करून ठेवली होती। आता ज्यावेळी अफजल खान शामियान्यामध्ये होता, महाराज एंट्री करता वेळी अफजल खानाने महाराजांना इशारा केला की आव शिवाजी हमारे गले लग जा। तितक्यात महाराजांनी काय सांगितलं की खान साहेब, आम्ही तुमच्या बॉडीगार्डला घाबरतो, त्याला शामियानाच्या बाहेर ठेवा। अफजल खानाचा वरचा मजला हा रिकामा होता, तो ओळखून गेला जो माणूस सय्यद बंडाला घाबरतोय तो माझ्या पुढे काही टिकणार नाही। मग तिथेच राजांनी गनिमी कावा केला, बंडाला शामियानाच्या बाहेर ठेवलं। दोघांची गुप्त बैठक झाली, 2दा गळा भेट झाली। 3रा गळा भेटी अफजल खानाने महाराजांना या डाव्या बगलत दाबलं गेलं। अफजल खान इतका ताकदीवान, त्याला उचलायला 12 लोक लागत होते। जेवायला बसला तर बोकड खायचा। उंचीने 7.25 फूट, महाराज 5.25 फूट। विचार करा, महाराजांना पखळ टाकली, मग त्यांची हालत काय झाली असेल। मग तितक्यात खानानं त्याचा बिछवा काढून महाराजांच्या पाठीत खुपसला। शिलकत असल्यामुळे टर आवाज झाला। महाराजांना कळून चुकलं खान आपल्याला मारतोय। तितक्यात महाराजांनी बिछवा काढून खानाच्या पोटामध्ये खुपसून वाघ नक्याने खानाचं पोट फाडलं। अफजल खान दगा दगा ओरडू लागला। ते ऐकून त्याचा बॉडीगार्ड आला महाराजांवरती धावून। मग त्या क्षणी महाराजांच्या बॉडीगार्डने उंच उडी मारून 10 पठ्ठ्याने सय्यद बंडाचा उजवा हात हवेमध्येच वरच्यावर कलम केला। म्हणूनच मराठीत म्हण पडली, होते जिवाजी वाचले शिवराय। आता हा रोड आणि वर जायला 450 पायऱ्या 1957 साली केलं। माहिती ही गुफा आणि डोंगर हे पहिलं पुढपर्यंत होतं, नंतर थोडं तोडलं। ही गुफा आता फक्त 10 फूट आतमध्ये आहे, ती कुठं बाहेर पडत नाहीये। हा डोंगर दिसतोय, याचं नाव आहे ढोरप्या नावाचा डोंगर। ढोरं म्हणलं तर मराठीमध्ये आपण गाई गुरांना म्हणतो। नंतर महाराजांनी खानाला मारलं, त्यावेळी त्यांना मोठा विजय मिळाला। मग त्या विजयाला खेडे गावातील लोक मराठीत प्रताप म्हणायचे, म्हणून गडाचं नाव किल्ले प्रतापगड ठेवलं। आणि इथे हा गड बांधायचं कारण वरती मंदिर पाहायचं तुळजाभवानीचं। ही भवानी माता ही महाराजांची कुलस्वामिनी, मराठांचं आराध्य दैवत। या देवीचं मेन मंदिर आहे तुळजापूर, धाराशिव जिल्हा। नंतर हिथं केलं। आता आपल्याला इथून वरती जायचं।
इथपर्यंत झाल्या या 95 पायऱ्या. 95 अवघड होत्या, नंतर सोप्या, ह्यानंतर केलेलं. पूर्वी कसं होतं, या ज्या 2 पायऱ्या आहेत त्याची 1 पायरी होती, कारण त्या लोकांची उंची आणि जास्त होती, त्यांच्या हिशोबाने होत्या. फक्त या छोट्या छोट्या नंतर केला. हा प्रतापगडाचा मेन गेट आहे, मुख्य दरवाजा. आत्तापर्यंत एकच मार्ग यायला आणि जायला. आपण जर लांबून खालून जर पाहिलं, ही समोरची भिंत आणि ही पलीकडची, लांबून तुम्हाला या दोन्ही भिंती एकसारख्या दिसतात. म्हणजे लांबून तुम्हाला हा गडाचा दरवाजा कुठे आहे तो कळत नाहीये. हा जो मेनगेट आहे, पूर्वी शत्रू मेनगेट तोडायला त्याकडे या ठिकाणी हत्तीचा किंवा लाकडाचा वापर करायचे, परंतु हत्ती इथपर्यंत येऊ शकत नव्हता. पायऱ्या मोठ्या छोट्या, समोरची जागा अरुंद ठेवले, एवढं सगळं करून शेवटपर्यंत शत्रूचे सैन्य जर गेटवरती हल्ला करण्यासाठी आलं तर तिकडं वरती एक चौकोनी खिडकी आहे, त्या खिडकीतून बरोबर तोफेचा मारा शत्रूच्या पाठीवरती. त्याला काय म्हणतात, मराठ्यांचा गनिमी कावा. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जास्त. तशी वेळ पडली तर हे बघा, हे वरतीच्या मध्ये मध्ये छोटे छोटे होल विंडो दिसतात, फायर विंडो. शत्रू वरतून बघत होते, फायर करायचे किंवा गरम तेल असतं ते तिथून सोडलं जायचं. पूर्वीचा एक माणूस आपल्या खांद्यावर तोफा घेऊन या तटबंदीला पॅट्रोलिंग करायचे. तुम्हाला छोट्या तोफा देवीच्या मंदिरात दाखवतो. हा दरवाजा आता नवीन केलेला, 8ला बंद होतो, 6ला उघडतात. आता इकडे बघा, हा जो काळा दगड दिसतोय, पूर्वी लाईट असायची तिथे, संध्याकाळी ते मशाल लावायचे. आणि हा बघा, हा जुना दरवाजा सागवाडाचा 350 वर्षापूर्वीचा गेट असा होता. आणि इथे पाठी तुम्हाला एक तोफ दिसते, ही पूर्वीची जुनी तोफ आहे. या तोफेचं वजन आहे 650 किलो, अंतर आहे 1.5 किलोमीटर. फक्त इथे वरचं बांधकाम दिसतंय, नंतर केलंय, पहिलं ओपन होतं, हे फक्त नवीन केलं. आणि जेवढं तुम्हाला हे मध्ये मध्ये व्हाईट व्हाईट दिसतं, हे सध्या आता गडाचं नवीन नवीन जीर्णोद्धार चालू आहे. तुम्हाला मी आता खाली फोटो दाखवला बघा, पुस्तकात फोटो असतो प्रतापगडाचा. बुरुज आहे ना तिकडे समोर आहे, हा मेन गेट आहे. मेन गेटच्या समोरचं बुरुज येतो, त्याला काय म्हणतात, टेहळी बुरुज. तिथून पाहणी करा, शत्रू येतो कुठून, जातो कुठून, तिथून त्यावेळी ते लोक नजर ठेवायचे. हे धरून किल्ल्याला असे 4 दिशेला 4 साईडला 4 बुरुज आहेत. सध्या तिकडे गडाचा नवीन नवीन जीर्णोद्धार बांधकाम चाललं आहे. आणि तुम्ही लोक या बुरुजावर पाहिजे तर उतरत्या वेळी तिथून समोरून तिकडे बघायला जाऊ शकता. ही गडाची तटबंदी आहे 5 किलोमीटर. हे जे तुम्हाला गडाचं काम दिसतं, 350 वर्षापूर्वी गडाचं बांधकाम हे जॉईन कशात केलं, सिमेंट नव्हतं. मग बांधकाम करायला वापरायचे काय, गुळ असतो ना, काळा गुळ, चुना, वाळू, शिस, उडदाची डाळ आणि तुरची, हे सगळं मिक्स करून मग त्याच्यामुळं ही 5 किलोमीटर तटबंदी आज देखील आहे तशीच उभी आहे. ही महाराजांच्या वेळीची काम आहे. आणि आता पण जे गडाचं काम चाललं, हे जे तुम्हाला व्हाईट दिसतं ना, हे देखील गुड चुन्यामध्येच चाललं. म्हणजे जुन्या पद्धतीनेच करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे काम सगळं आपलं महाराष्ट्र शासन बघतं. फक्त जे देवीचं मंदिर आहे त्याचे मेंटेनन्स महाराजांचे वंशज उदयराजे भोसले ते. अवघड क्षेत्र जो तुम्ही आता हा प्रतापगडाचा मेन गेट पाहिला, तिथून तुम्हाला एकच मार्ग होता यायला जायला. हा डाव्या साईडला बघा, हा दुसरा मार्ग दिसतो, हा पण जुना रस्ता, याला राजमार्ग म्हणतात. डोली असते ना पालखी, सध्या तो मार्ग बंद ठेवला. वरती मंदिर पाहायचं दुर्गा भवानीचं. महाराजांचा उंच किल्ला शिवतीर्थ, राजधानी रायगड. हा रायगड होतो मुंबई रोडला, ह्याच्यात पाठी रायगड. व महाराज त्यावेळी प्रतापगडावरती 2दा यायचे, आठवड्यामध्ये मंगळवार शुक्रवार देवीच्या दर्शनासाठी. इथपर्यंत घोड्यावरती यायचे, नंतर पालखीत बसून या मार्गाने वरती जायचे. तो मार्ग सध्या बंद ठेवला. का बंद ठेवला, कारण पूर्वी या मार्गाने फक्त महाराज किंवा त्यांचे परिवार, बाकीची आम जनता ही या मार्गाचा वापर करायचे. कारण पूर्वीच्या काळी शिवरायांची बरोबरी ही कुणीच करू शकत नव्हतं. तिथं कोपऱ्यात एक चोरवाट ठेवली आहे, भुयारी मार्ग, गुप्त मार्ग. ही चोरवाट, ही जी तटबंदी आहे, या तटबंदीला बाहेर पडली, या छोटीशी आहे.
आणि आपण उभे आहात हा प्रतापगडचा. इकडे पण एक गड येतो, त्याचं नाव आहे मकरंद गड. तिकडे पाहिलं काय, महादेवाचं मंदिर, पाण्याचा तलाव. त्या ठिकाणी चालत जावं लागतं, गाडीचा रस्ता नाही. जे ट्रॅकिंगचे लोक असतात ते ट्रेक करत तिथं पाहिला. त्याचं नाव आहे जावळीचं खोरं, जावळीचं गाव. जावळीचं मुख्य गाव इथे खाली आहे, परंतु हा जो परिसर आहे ना खूप मोठा परिसर आहे. तर हा परिसर सातारच्या सज्जनगडपासून शिवतीर्थ रायगडाच्या काळ नदीपर्यंत, पुण्याच्या भोरपासून रत्नागिरीच्या खेडपर्यंत तिथपर्यंत सगळं जावळीचा परिसर पसरला. या परिसरावरती राज्य होतं चंद्रराव मोऱ्यांचं. पूर्वी त्या परिसरावरती एवढं घनदाट जंगल होतं, सूर्याची किरणं जमिनीला स्पर्श करू शकत नव्हते. अफजल खान येताना 12,000 सैन्य आणलं, तुकडा करून त्या भागावरती पसरलं होतं. याच्यावरती एक डोंगर म्हणलं तर या बाजूला महाबळेश्वर आहे. तुम्ही लोक इकडनं आलात प्रतापगड बघायला. महाबळेश्वरला एकूण 12 पॉईंट आहेत, 2 मंदिरं. ते पॉईंट कुठले आहेत, ऑर्थरशीट, सावित्री, विंडो, मंकी, केट, इको, लॉडविक, विल्सन, हे असे ब्रिटिशांनी नावं दिलेले पॉईंट आहेत. तिकडे बघायला काय, महादेवाचं मंदिर, पंचगंगा, ओल्ड महाबळेश्वर ते मेळ आहे. त्याच्या बाईक साईडला पाचगणी येते, वेण्णा लेक वगैरे खाली येतं. इथं खाली एक मोठं पाण्याचं तलाव आहे, त्यात पाणी पण आहे. हे धरून किल्ल्याला असे 4 दिशेला 4 पाण्याची तलाव, 2 मोठ्या विहिरी महाराजांच्या काळापासून आहेत. परंतु तुम्हाला पाहिलं हे एकच भेटतं, कारण हे ऑन द वे आहे. बाकीची 3 तलावं किल्ल्याच्या आउटसाईडला येतात. मग तुम्ही लोक महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये कुठलेही गड किल्ले बघा, प्रत्येक गडावरती छोटं पाण्याचं कुंड किंवा तलाव हे प्रत्येक गडावरती पाहायला मिळेल. 350 वर्षापूर्वीचं वैशिष्ट्य म्हणलं तर महाराजांना संपूर्ण या निसर्गाची साथ होती की इतक्या डोंगरावरती हे पाणी मिळणं कठीणच होतं. याच्यातून 2 फायदे झाले. प्यायला पाणी मिळाले, ही गडाची साईड भिंत बांधण्यासाठी मोठमोठे दगड मिळाले, नाहीतर समोर डोंगर आहे. तो पूर्वीच्या काळी इथपर्यंत एक लेवलचा होता, नंतर खड्डा खणला, पाणी दगड हिथूनच मिळालं. 12 महिने पाणी. ही वरची भिंत दिसते नंतर केली, तो रहाट दिसते बघा लोखंडाचा, रस्सी बांधली आहे पाणी खेचण्यासाठी, नंतर केला. मग तिथूनच खाली 20 ते 25 फुटाची डीप आहे, खाली जिवंत पाण्याचे झरे आहेत. मग किल्ल्याला कंटिन्यू 12 महिने पाणी राहतं. अर्ध्यावरती देवीचं मंदिर आलं, तिथपर्यंत 250 पायऱ्या, अर्धा आलं, अर्धा वरती जायचं. इथे गॅलरी दिसते बघा, सिमेंटाची कलर केलेलं आहे. ते लाकडाचं होतं, पाल्यामुळे सिमेंटचं केलं. ड्रम हॉल म्हणतात, नगारखाना. त्याच्यासमोर दर्शन करायचं तुळजा भवानीचं. या दगडी पायऱ्या बघा, या शिवकालीन पायऱ्या, या पायऱ्या आणि ही गडाची 5 किलोमीटर तटबंदी आत्तापर्यंत आहे. तसं हे 350 वर्षापूर्वीचं बांधकाम बघा. आणि आपल्या काळातल्या पायऱ्या एका वर्षामध्ये 2 ते 3 वेळा रिपेअरिंग करावं लागतं. हे जुनं ते सोनं. तर ते देवीचं दर्शन करायचं. हे प्रतापगडावर मेन ठिकाण बघायला हे देवीचं मंदिर आहे. वरती शिवरायांची मोठी मूर्ती पाहिजे. तुम्ही लोक आतमध्ये दर्शन करणार आहात तुळजा भवानीचं. मूर्तीचा पूर्ण दगड आहे, शिळा, शालिग्राम दगडाची मूर्ती. शालिग्राम दगड असतो, काळा दगड कसोटी. हा दगड आपल्या देशातला नाही, हा आहे नेपाळमधला. नेपाळमध्ये एक नदी येते, गंडकी नावाची नदी. तिकडनं या मूर्तीवर पूर्ण दगड आणला. मूर्तीचे शिल्पकार बंबाजी नाईक पानसरे यांनी मूर्ती घडवली. इथं आणून तिची स्थापना 1661 अफजल खान वधाच्या नंतर केली. ही देवीची मूर्ती अष्टभुजा, देवीला 8 हात आहेत, महिषासुरमर्दिनी. देवीच्या पायाजवळ एक छोटंसं शिवलिंग आहे, स्फटिकाचं क्रिस्टल. ते शिवलिंग महाराजांच्या पूजेमध्ये असायचं.
आणि इकडे आतमध्ये एक तलवार आहे, ती महाराजांची नाही आहे. हिंदवी स्वराज्याचे चौथे सरसेनापती सरनोबत कान्होजी हंबीरराव मोहिते. हे मोहिते कोण होते? महाराजांचे सख्खे मेहुणे, सोयराबाईंचे भाऊ, राजाराम महाराजांचे मामा. त्यांचं गाव कराड शेजारी तळबीड. त्यांचा पराक्रम काय? जावळीच्या गावात खाण्याच्या युद्धाच्या वेळी एकट्या माणसाने शत्रूचे या तलवारीने 600 लोकांना एकट्या माणसाने मारलं होतं. आता त्याच्यावरती लहान लहान 6 सोन्याचे रिबिट, सोन्याचे स्टार आहेत. 600 लोकांना मारले त्याचा पुरावा, त्याचं प्रतीक. पूर्वी अशी प्रथा होती, एका माणसानं अशा युद्धामध्ये 100 लोक आधी मिळतं. आणि दगडी मंदिर दिसतं बघा, हे दगडी मंदिर महाराजांच्या काळात नाही. बाकी त्यांची पुढे सभागृह वगैरे नंतर केली. रायगड किल्ला पाहिलाय का? हो. रायगड किल्ल्यावर महाराजांची समाधी येते. समाधीसमोर मंदिर आहे जगदीश्वराचं. तुम्हाला असेच ते मंदिर रायगडावर पाहायला मिळेल. हिरोजी इंदुरकरांनी बांधलेलं मंदिर ते. आणि हे मंदिर एकाच वेळी बांधकाम केलं. ती मंदिराची डिझाईन दिसते बघा उभी वरची अशी, ती मस्जिदी आकाराची आहे. त्याला त्यांच्यामध्ये मिनार म्हणतात. या मंदिराचा अर्थ असा होतो, जरी त्यावेळी प्रतापगडावरती मुस्लिम लोक आले, हे मंदिर म्हणून पाडू शकत नव्हते, मस्जिद म्हणून तसंच ठेवू शकतात. तिथे कुठला कुठे काढा या वापण सर. पूर्वीचा एक माणूस याच तोफा आपल्या खांद्यावरती घेऊन तडबंदीला पॅट्रोलिंग करायचं. ह्यातून तुम्हाला ती 4 नंबरची वेगळी दिसते, मागून थोडी वाकवली आहे. दगड पुढची पहार आहे. आत्ता आपल्या घरामध्ये लहान पहार असते, करंगळी किंवा अंगठ्यासारखी, तशी त्यावेळीची पहार बघा. ही वापण बघून तुमच्या लक्षात येईल पूर्वी माणसांची ताकद पद्धत कशी असेल. ही त्यांच्याप्रमाणे शस्त्र ते आता बिल्डिंग करून ठेवलेलं आहे. फक्त 4 नंबर पहाड, बाकी सगळ्यात छोट्या मोठ्या तोफा आत्ताचे रॉकेट लॉन्चर त्याच्या पद्धतीने चालू. ते मंदिर पाहिलं हनुमानाचं, ती जुनी मूर्ती आहे. त्या मूर्तीचा चेहरा हा दक्षिण दिशेला, दक्षिणमुखी. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे, तिच्या हातामध्ये गदा किंवा पर्वत नाही आहे. ती मूर्ती आहे आशीर्वाद देणारी, दक्षिणमुखी मारुती. मूर्ती जुनी बाहेरचं नंतर केलं. आपण उभे आहात तिकडे सगळा हा मोठा किल्ल्याचा परिसर. तिथून चालू होतं बाले किल्ला. बाल म्हणजे लहान, महाराजांचा मुख्य मेन छोटा. जरी आपण लांबून पाहिलं ना, ही समोरची भिंत, ही भिंत लांबून पाहिलं, दोन्ही भिंती तुम्हाला एकसारख्या दिसतात, परंतु गेट आतल्या बाजूला आहे. आता हा बाले किल्ला प्रत्येक गडावरती असतो. त्यांचे मेन पॉईंट, राहायचे ठिकाण, दरबार, चोरवाड, गड, हे सगळं छोट्या किल्ल्याच्या आतमध्ये. आता एवढ्याच पायऱ्या किल्ला काय जास्त. आता जे आपल्या पायऱ्या 450 इथपर्यंत सगळ्या संपल्या. तटबंदी फिरायची आहे. तिकडं महाराजांची मूर्ती पाहून नंतर खाली उतरायचं. हे महादेवाचं जुनं मंदिर. आता जे आतमध्ये शिवलिंग आहे ते स्वयंभू. ज्यावेळी गडाचं काम चालू होतं, जागा साफ करता वेळी सापडलेलं शिवलिंग. याच्या आतमध्ये एक दगडी मंदिर जुनं, हे पहिलं मातीचं होतं, नंतर जीर्णोद्धार केलं. मंदिरासमोर ही जी ओपन जागा दिसते, हा त्यांचा दरबार चालायचा मीटिंग हॉल. याला मराठीमध्ये सदर म्हणायचे खलबत खाना. हे दरबार त्यावेळी 2 प्रकाराचे, दिवाणी आम, दिवाणी खास. एक सिक्रेट, एक जनरल. समजा राजांच्या काही कुणी गुन्हा, चोरी, गद्दारी केली, त्या गुन्हेगाराला शिक्षा या जागेवरती सुनवायचे. शिक्षा काय? त्या गुन्हेगाराचे ते हातपाय तोडायचे. नंतर याच्या पाठी आहे कडेलो, पाठी 1800 फुटाची दरी. दरीमध्ये जिवंत माणसाला फेकायचं, ही त्यावेळीची शिक्षा. आता ही जागा ओपन नव्हती, इथं बांधकाम होतं. उद्ध्वस्त केल्या ब्रिटिशांनी. हा दगडी चौथरा जुना, फक्त वरची भिंत नंतर केले. आणि आपण आता इकडं खाल्लं आलो. आपण उभे तिकडे सगळा हा बाले किल्ला, छोटा किल्ला. इकडे खाली मोठ्या किल्ल्याचा परिसर होतं, धुकण असतं. तो पुढचा परिसर आणि पाठचा परिसर कव्हर. इथे कोपऱ्यात एक चोरवाट ठेवलेली आहे.
भुयारी मार्ग, गुप्त मार्ग ही सुरुवात ही तटबंदी आहे. त्या तटबंदीला खाली कोपऱ्यामध्ये बाहेर पडले. इथून पहिले रस्ते असायचे बाहेर पडायसाठी आणि आता उभे आहात ना, ही गडाची संपूर्ण जी पाचवी तटबंदी 2 जिल्ह्यांची हद्द. उभे हात हा जिल्हा सातारा, जर हात बाहेर काढला तर जिल्हा बदलला, जिल्हा रायगड. उभे सातारा, हात बाहेर काढला तर रायगड. म्हणजे इथून खाली कोकण दर्शन चालू झालं. रायगड किल्ला या साईडला आणि तुम्हाला मगाशी बोललो 4 बुरुज आहेत. जो पुस्तकात फोटो असतो तो इथं खालच्या साईडला येतो. 1 नंबरचा टेवाणी आहे, त्या इकडे 2 नंबरचा भवानी बुरुज आहे आणि आता उभे आहात ना, हा 3रा बुरुज, हा सगळ्यात महत्त्वाचा 3 नंबरचा केदारेश्वर. महत्त्वाचा काय जर दुकान असतं तर गडाचा पुढचा भाग आणि गडाच्या पाठचं कोकण, तिथून तुम्हाला सगळा परिसर कव्हर होतो. या साईडला पुणे जिल्हा, सातारा, रायगड, रत्नागिरी, आपण 4 जिल्ह्यांच्या मधोमध. उंच ठिकाण, हायेस्ट पॉईंट आहे. यालाच म्हणतात कडेलोट शिक्षा जायचे ठिकाण. मोठ्या गुन्हेगाराला इथे आणायचे, त्याचे हातपाय बांधायचे, धान्याच्या पोत्यात पॅक करायचं आणि नंतर मग इथून सरळ खाली लोटायचं. ही खाली दरी आहे 1800 फुटाची. 1800 त्यावेळी एवढे गद्दार नव्हते, लोक घाबरायचे शिक्षेला. पूर्वी कसं होतं, एका गुन्हेगाराला शिक्षा भेटली, बाकीचे 5-50 आपोआप सुधारायचे, असं शासन म्हणजे शासन होतं. मग थोडक्यात महाराजांच्या काही दहशत होती. पुढे पुढे आलं ना, हल्ला हवा किती तर बघा, हात बाहेर काढा. ह्याच्यापेक्षा मोठं म्हणजे रायगडावरचं टकमक. आता ही शिवाजी राजांची मूर्ती येते. समोर महाराजांची ही मूर्ती उभारली. हे आपलं शेवटचं ठिकाण आहे, नंतर उतरायचं. इकडे साईडला अन्नधान्याचे कोठारे, घोड्यांचे तबेले, त्यांचा या परिसरात छोटासा इथं राजवाडा होता. महाराजांच्या आई राजमाता जिजाऊच्या इथं राहत होत्या. ह्या जागा सगळ्या ब्रिटिश लोक उद्ध्वस्त करून गेले. नंतर प्रतापगडावर शिवरायांची आठवण पाहिजे, इंडिया गव्हर्नमेंटने ही महाराजांची मूर्ती उभारली आहे. या मूर्तीचं वजन आहे 4.5 टन, 4,500 किलो. ही मेटलची मूर्ती आहे, ब्रॉन्झ पंचधातू. येताना यांचे अलग अलग 17 भाग आणले, इथं आणि जॉईन केले. यांचे शिल्पकार होते मुंबईचे विले पार्ले, RP कामत, रामचंद्र पांडुरंग कामत यांनी ही मूर्ती बनवली आहे. महाराजांची घोडी होती कृष्णा नावाची. एकूण उंची आहे 36 फुटाची. तिकडे साईडला एक छोटंसं गार्डन सारखं बनवलं, प्रताप उद्यान, प्रताप गार्डन. महाराजांचा जन्म पुण्यामध्ये शिवनेरीवरती, जुन्नर तालुका 1630ला आणि रायगडला मृत्यू 1680. फक्त 50 वर्ष कालावधी रायगडला महाराजांची समाधी आहे. आणि महाराजांचा मृत्यू हा झाला कसा, ते कसं ओळखायचं? ज्या घोड्यावरती बसलेला योद्धा, त्या घोड्याचा 1 पाय वरती आहे, 3 पाय खालती आहेत. असं समजा तो योद्धा आजारपणाने गेलेला आहे. म्हणजे महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिक पद्धतीने, कुणी मारले नाही, त्याच्यामुळे 1च पाय वरती ठेवला. दुसरं उदाहरण, झाशीची राणी महाराणा प्रताप. हे लोक युद्धात गेलेत, ते लोक शहीद झालेत, मग त्यांच्या घोड्यांचे पुढचे 2 पाय हे वरती ठेवलेत. असं त्या मृत्यूचं रिझन आहे. म्हणजे आता फिरतो आम्ही थोडंसं इकडे खाली. हां, फिरतो आणि मग घेतो. आपण आता महादेवाचं दर्शन केलं शंकराचं. हां, तिथून फक्त अशी गडाची तटबंदी फिरलो. ओके. तिथे पुढे नंतर तुम्हाला डाव्या साईडला गेट लागेल बाले किल्ल्याचा. त्या गेटपासून एका रस्त्याने सरळ खाली उतरू शकता. आणि जो बुरुज आहे झेंड्याचा खालच्या साईडला, जो आपण मेन गेट पाहिला, मेन गेटच्या समोरून तिकडे जाऊन परत मेन गेट पासून मग खालती येतो. चालेल दादा, धन्यवाद. धन्यवाद दादा, भरपूर चांगली माहिती दिली.